We will hear and speak it, read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 76 पाठ 76. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. लग्नाची घाई गडबड आता संपलीये. रंजना, संतोष, शरद हे सर्वजण बाहेर झाडाखाली गप्पा मारत बसलेत. ही मोठी माणसं जेवण झाल्यावर झोपतात कशाला? अगं दमलीयेत सर्व मंडळी. एवढं ते खीरपुरीचं जेवण, मग उन्हात वरातीबरोबर सगळे चालले. आता जरा झोपू दे. मला पण थोडा वेळ पडायचे. तुम्ही मुलं आवाज कमी करा हं. आजोबा झोपलेत ना. पण माझा प्रश्न असा आहे की आजोबा मोठ्याने घोरतात, पण त्यांना स्वतःच्या घोरण्याचा त्रास होऊन त्यांची झोप कशी नाही मोडत? What happened? Why are you laughing? Oh, Santosh, you ask such funny questions. Okay, Sharad, I will go and sleep for some time. You and the children can look at these old photos. फोटो? कुणाचे फोटो? लग्नाचे? हे, लग्नाचे फोटो इतक्यात कसे येतील? अगं बरेच जुने फोटो आहेत हे. यात तुमचे पण फोटो आहेत. तुम्ही दोघं शरद दादाला इंग्रजीत सांगा कोणाकोणाचे फोटो आहेत ते. तोपर्यंत मी आज जाऊन जरा आराम करते. हं, चालेल सुनीता मावशी. Oh, look at this photo. Look at this fat baby. Who is this? She's smiling. कोणाचा फोटो असेल हा? मागे लिहिलं आहे रंजना. रंजना. मी लहानपणी इतकी जाडी होते मी. Yes, Ranjana, you were a fat baby. Look at this photo. This boy is crying. He is wearing a yellow shirt and a blue pant. He is very angry. Who is this boy? मागे लिहिलं आहे संतोष. संतोष. मी. लेट मी सी दॅट फोटो. Why are you crying in this photo? संतोष, ह्या फोटोत तू इतका रडका आणि चिडलेला का दिसतोयस? आठवतंय का तुला? हो. थांब हा, मी इंग्रजीत सांगतो. शरद दादा, इन दिस फोटो आय एम व्हेरी अँग्री. आय डू नॉट लाईक दिस येलो शर्ट. आय डू नॉट लाईक टू वेअर लॉंग पॅन्ट्स. That's why you are crying. Yes. Sharad Dada, look at this photo. There is a white horse. A girl is sitting on the white horse. She is wearing a shirt and a pant. She is also wearing a cap. She looks so smart. Who is this? I don't know. कोण आहे रे संतोष ही मुलगी? घोड्यावर किती रुबाबात बसली आहे. मागे काय लिहिलंय? सुनीता घोरपडे. सुनीता घोरपडे? हा तर सुनीता मावशींचा फोटो आहे. Sunita Maushi? Yes, this is Sunita Maushi. She's sitting on a horse. How smart she looks. She's wearing a black pant and a red shirt. She is also wearing a green cap. Look at this photo. This boy is playing cricket. He has a bat. He is wearing a white shirt and a white pant. He has a white cap. Who is this? कोणाचा फोटो आहे हा? मागे लिहिले असेल. वाच ना. सुधाकर काका. म्हणजे कोण? अरे सुधाकर काका म्हणजे सुनीता मावशींचे काका. ते पुण्यात राहतात. म्हणजे आशा आणि दिनूचे आजोबा. Ajoba? Grandfather? Yes,
This is a very old photo. Their grandfather is a small boy in this photo. हो बरोबर. मला दिनू म्हणाला होता त्याचे आजोबा क्रिकेट खेळतात म्हणून. अजूनही खेळतात ह्या वयात. Yes? Does he play cricket? Oh wow. Dino's grandfather plays cricket? Yes, he likes to play cricket and he likes to climb trees. Wow, that's great. Look at this photo. This is a wedding photo. This is the bride and this is the bridegroom. अरे हा तर रंजनाच्या आई वडिलांचा फोटो आहे. Ranjana, is this your mother and father? Yes, my mother and father. संतोष, माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा फोटो. तुझ्या वडिलांनी सूट घातलाय. आणि आईने लिपस्टिक लावलाय. See, Ranjana, your mother is wearing a red sari. You are also wearing a red sari. हा, हीच साडी. या फोटोत जी साडी आईने नेसली आहे तीच साडी मी आज नेसली आहे. Oh yes, it's the same sari. How nice. You are wearing your mother's wedding sari. It's a lovely sari. थँक यू. काय चाललंय? झाले का फोटो बघून? सुनीता मावशी आल्या. Oh, Sunita Maushi, you are here already? Yes. Have you looked at all the photos? Oh yes, we had fun. मी सांगू इंग्रजीत काय काय बघितलं ते. Okay. Both of you tell me in English. Me first. Look at this photo. This is a fat baby. She is smiling. Her name is Ranjana. हो, तुझाच लहानपणचा फोटो आहे. बरं संतोष, आता तू दाखव. Look at this photo. This boy is crying. He is angry. He is wearing a yellow shirt and a blue pant. His name is Santosh. हो, काय चिडला होता संतोष त्या दिवशी. इथे मी फोटो काढायला बघते आणि तिथे हा मोठ्यांदा रडतोय. का रडतोयस? Why are you crying in this photo? In this photo, I am very angry. I do not like this yellow shirt. I do not like to wear long pants. असं होय. बरं रंजना, तू दाखव एक फोटो आता. हा बघा. Look at this photo. अरे बापरे, हा फोटो पण सापडला का? ऐका ना, मी इंग्रजीत सांगते. A girl is sitting on a white horse. She is wearing a red shirt and a black pant. She is wearing a cap. Her name is Sunita Ghorpade. Good. You're speaking very well. Your English is very good. आणि हा जुना फोटो कोणाचा? अरे, हे तर सुधाकर काका, दिनूचे आजोबा. This is Dinu's grandfather. He is wearing a white shirt and a white pant. He is wearing a white cap. He has a cricket bat. आणि हे बघा सुनीता मावशी. This is a photo of my mother and father. It is a wedding photo. My mother is wearing a red sari. Yes, you are wearing the same red sari. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात तुम्ही ऐकलत तसंच मीही इथे फोटो बघत बसले आहे. मी एकेका फोटोबद्दल तुम्हाला 2 वाक्य इंग्रजीत सांगीन. तुम्ही नीट ऐकून समजून घ्यायचं. मग टीचर सांगतील त्या मुलांनी घंटा वाजल्यावर उभं राहायचं आणि मी काय म्हणाले ते मराठीत टीचरना सांगायचं. आलं ना लक्षात? मी इंग्रजीत एकेका फोटोबद्दल सांगीन. एकेका मुलांनी ते मराठीत सांगायचं. सुरू करूया. हा पहिला फोटो माझ्या आईचा. ऐका हं, कोण उभं राहतंय?
This is my mother. She is sitting on a big chair. This is my mother. She is sitting on a big chair. ह्या फोटोत काय आहे सांग मराठीत. पुढचा फोटो. This is Ranjana's brother. He is wearing a blue cap. This is Ranjana's brother. He is wearing a blue cap. मराठीत सांग पाहू मी काय म्हणाले. हा घराचा फोटो बघ हं. This is a small white house. It is Anwar's house. This is a small white house. It is Anwar's house. This is a big dog. He is standing in front of a motorcycle. This is a big dog. He is standing in front of a motorcycle. There are 5 girls in this photo. They are playing football. There are 5 girls in this photo. They are playing football. आता टीचर इतर मुलांना अशीच वेगळी वेगळी वाक्य देतील आणि मुलांनो तुम्ही ती वाक्य मराठीत सांगा. आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात